नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज तारीख आहे 22 नोव्हेंबर आणि वार आहे शनिवार। आता आपण निघतोय शिर्डीवरून घरी जाण्यासाठी। 10:30 वाजलेले आहेत, तर चला जाऊया। आता कार पार्किंगला लावले, परत मंदिराच्या समोरच थोडंफार काही घेतात आणि मग निघतो। हे बघा समोरच मंदिर आहे आणि लवकरच परत येऊया। समीरने लाडूची शॉपिंग खूप केलेली आहे। जर कोणाला लाडू पाहिजे असतील तर समीरला कॉन्टॅक्ट करा डायरेक्ट। आता 11:26 झालेले आहेत आणि आम्ही निघतोय घरी जायला। आता आम्ही चाललोय संगमनेरला शिर्डी एअरपोर्ट रोडने, कारण संगमनेरला थोडं काम आहे, त्यानंतर पाहू कुठे जायचं। आता आम्ही शिर्डी एअरपोर्टजवळ पोचलोय। लेफ्टला आता शिर्डी एअरपोर्ट आहे। आज गाडी चालवायला खूप बरं वाटत आहे, कारण की रोड्स खूप चांगले आहेत, खड्डे वगैरे मिळत नाही जरी वन वे असला तरी। आता 12:30 वाजलेले आहेत आणि आम्ही संगमनेरला पोचलोय। आता 12:45 झालेले आहेत आणि आम्ही संगमनेरला पोचलोय आणि CNG टाकून घेतोय पहिले, मग जे काम आहे ते करूया, मग घरी जाण्यासाठी इथूनच निघूया। नाशिक मार्गे जाणार आहोत, कारण की त्र्यंबकेश्वरला स्वामींचा एक मठ आहे, तर तिथे दर्शन घेऊनच मग घरी जाऊ। आता आम्हाला फक्त 10-15 मिनिटाचं काम होतं, ते काम 1 तासावर लाभलंय आणि 1 वाजलाय। आता पाहूया किती वेळ लागते इथे, आणि इथून निघायचं तर आहेच। आता 2:45 वाजलेले आहेत आणि निघालोय सिन्नर मार्गे नाशिक आणि मग त्र्यंबकेश्वर। आता नाशिक फक्त 40 किलोमीटर बाकी आहे। आता नाशिक सिन्नर हायवेला आम्ही जॉईन झालो। ड्राईव्ह खूप स्मूथ चालू आहे, कारण रोड खूप चांगला आहे, तरी टाईम दाखवतोय नाशिक फक्त 25 किलोमीटर आहे। सिन्नर बायपास केलेला आहे आणि सिन्नरच्या घाटामध्ये आहोत आता। आजचा पहिला टोल लागलेला आहे सिन्नरचा। ट्रॅफिकवरनं तुम्हाला माहीतच पडलं असेल की नाशिक एंटर केलेलं आहे। आता जस्ट नाशिक सोडलेलं आहे आणि नाशिक त्र्यंबकेश्वरच्या हायवेला जॉईन झालो आहे आणि वाजल्यात 5 वाजायला 5 मिनिटं। आता 5:30 वाजलेले आहेत आणि आम्ही आलोय स्वामी समर्थांच्या मठात। त्र्यंबकेश्वरच्या पहिले लागतो, जर तुम्ही पालघरला जात असेल तर। इथे समीर आहे। आत्ताच आम्ही कारच्या जो वॉशर असतो त्याच्यात पाणी भरला, विंडशील्ड वॉशरमध्ये। आता चला दर्शनाला जाऊ, मी पण जातो आणि तुम्हाला पण दाखवतो। जर तुम्ही या मठात येत असतील तर इथे तुम्हाला थोडं म्हणजे वरती वॉक करून यायला लागेल आणि चढण खूप आहे। काय समीर, बरोबर ना? हां, इथे आधी अशी ट्रेन सारखी गाडी बनवलेली होती, जी आज दिसत नाही आहे। मला वाटते आज बंद केली वाटतं। आज मी आलाय म्हणून बंद केले वाटते। स्वामी बोलले चालतच वरती या। चालतच वरती जा। तर दर्शन खूप चांगले झाले, गर्दी नव्हती आणि मठ खूप मोठा आहे। तर जर या अगोदर तुम्ही पाहिलाच असेल व्हिडिओमध्ये
तर तुम्ही त्र्यंबकेश्वरहून नाशिक वगैरे पालघरवरून नाशिकला वगैरे कुठेही जात असाल तर नक्की विजिट करा. मी सजेस्ट करतो तुम्हाला, खूप चांगलं वाटेल तुम्हाला. आणि हे आहे त्र्यंबकेश्वर पूर्ण. आता 6 वाजलेले आहेत आणि अजून 3 तास 3.5 तास दाखवतो आहे पालघरला पोचायला मॅपवर. तर बघूया आता किती वेळ लागतो घरी पोचायला. आता इथे थांबलोच होतो तर विचार केला की नाश्ता करूनच जाऊ. तर आता कॉफी आणि मेंदूवडा खाला आणि आता आपल्याला मुरचुंडी वरून नीलमाती, मोखाडा, जव्हार मार्गी, विक्रमगड मार्गी पालघरला जायचं आहे. सात वाजलेले आहेत आणि मोखाड्याला थांबलोय पाण्याची बॉटल घ्यायला. समीर मोखाड्याला फेमस चिकन खायला थांबला आहे. माझा तो उपवास आहे. समीर काय बोलतो? 7:50 झालेले आहेत आणि आता आपण जव्हारला पोचलोय आणि जेवणासाठी थांबलोय. अजून पालघर 75 किलोमीटर्स आहे आणि टाईम लागेल. 10 वाजतील पोचता आज, नाही तर 10:30. विक्रमगडला विचार केला होता CNG टाकायचा. CNG संपला आहे गाडीतला, पण लाईन बघा. आता आम्ही जस्ट घरी जाऊन आलो आणि बघा आपले 3 दिवसात 1400 किलोमीटर चाललेली आहे गाडी. आणि आता परत CNG टाकायला आलोय. शेवटचा CNG या ट्रिपचा. आणि आपले मित्र मागे भेटलेले आहेत आपल्याला गावात आल्या पतूभाई. निनाद भाईला पण सांगितलेलं, पण निनाद भाई खूप भाव खातो. तर आता गाडी ठेवतो, मग अमोलकडे जायचं आहे. आता अमोलकडे का ते तुम्हाला पुढे दाखवतो. पहिले गाडी ठेवून येऊ. बॅक टू बेसिक गाईज. बघू शकता तुम्ही, आम्ही ट्रिपल सीट चाललोय घरी. आता घरी चाललोय, झोपायचा टाइम झाला. आता मयूरचा बर्थडे आहे. केक घेतलाय बोईसरवरून, कारमध्ये ठेवलेला. आता कार ठेवायला आलेलो तर केक घेऊन चाललोय. केक कापताना दाखवतो चला. आणि वाजल्यात 12:10 झालेले आहेत. तर आज 23 तारीख आहे आणि आमच्या मयूर भाईंचा बर्थडे. हॅपी बर्थडे मयूर भाई. धन्यवाद. मग पार्टी कधी? उद्या दुपारी पार्टी आहे काय चालू आहे ते. तुम्हाला मोठं मांडव करून दिलं. अरे तुझ्या बर्थडे साठी आम्ही मांडव घातलाय. 25 वर्ष आले वाटतं मला तर त्यांच्यासाठी. मग किती वर्ष आहे तुला? 28 वर्ष. मयूर यांच्या बर्थडे साठी केक बघा, केक. तर आता आपल्याला भाऊजी आणि साड्या भेटलेल्या आहेत. अनिकेत कसा आहेस? एकदम मस्त. यांना ओळखलं का? सपळायचे आपले भाऊजी. मुंबईला राहता, आता उमरीचे झाले ते. केक खायला आलाय ना तू? खरं बोल. हे बरोबर. लग्नावरून लग्न सोडून इकडे केक खायला आलो. तसं मला माहिती पडलं हार्दिक त्याची टूर संपून आलाय. म्हटलं भेटून येतो हार्दिक भाईंना, विचारतो कसं काय टूर झाली. आमच्याकडे भोरी टूरिझमकडे काय बुकिंग करत नाही, पण बघू आता पुढे. हॅपी बर्थडे डिअर लुका. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर मयूर. हॅपी बर्थडे टू यू. मी फक्त केक खायला येते. बघा बघा कसा फुकट केक खायला येते. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. चला. तर आता 2:45 वाजलेले आहेत आणि अजून आपला व्लॉग चालू आहे. शिर्डीवरून निघालो होतो, आता पालघरमध्ये आहे. आणि मी आणि अमोल आलोय पालघरला. स्टेशनवर पहाटेचे 2:45 वाजले आहेत. लाभ येतोय गुजरातवरून त्याला घ्यायला. आणि
काय नाही, आता सांगतो पुढे काय ते. 3 वाजलेले आहेत आणि लाभ आलेला आहे. लाभ, मी तुला वडोदराला येऊन कॉल केले होते, तू उचलले नाही. कॉल नाही, व्हिडिओ कॉल केला तेव्हा मी पेपर लिहित होता. हॅलो गाईस, नवीन फोन घेतला काय? आता 3:30 वाजलेले आहेत. जस्ट घरी आलो आणि आता व्हिडिओ एडिट करतो आणि झोपतो. हा आपल्या डे 3 आहे. पालघरवरून म्हणजे उमरोळीवरून गेलो होतो वडोदराला, पावागडला, पावागडवरून शिर्डी, शिर्डीवरून शनी शिंगणापूर, मग गेलो परत आलो शिर्डीला आणि मग संगमनेर, नाशिक, त्र्यंबकेश्वर आणि मग परत घरी. तर हा होता आपल्या 3 दिवसाचा प्रवास. 1400 किलोमीटर प्लस झालेला आहे आणि होप करतो तुम्हाला व्हिडिओज आवडले असतील. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्या, नाही आजच सकाळी एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.